बेळगाव येथील रेल्वे गेट नंबर 1 याच्या शेजारी साईबाबांचं मंदिर आहे। खूप जुनं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध आहे। चला तर आपण त्या मंदिराला भेट देऊया। बाय चान्स आपण गुरुवारचं दर्शनासाठी आलेलो आहे, म्हणून अतिशय भव्य अशी गर्दी दिसते आपल्याला। खूप गर्दी आहे आणि आजूबाजूला फुलांचे खेळणीची दुकानं सुद्धा लागलेले आहे, ते बघू शकता आपण। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे, त्याच्यामुळे गुरुवारी इथं गर्दी असते आणि आज देखील गुरुवार असल्या कारणाने खूप सारी गर्दी आहे। चला तर बघूया पुढे मंदिरात किती गर्दी आहे। अजून पार्किंग तर फुल आहे। गेटमध्ये आल्या आल्या आपल्याला मारुती रायांचे दर्शन होते, हनुमानाचं दर्शन होतंय। छान अशी मूर्ती बनवली आहे हनुमानाची। जय बजरंगबली की जय। अतिशय सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती आहे। हनुमानाचं दर्शन घेऊन आपण निघालो पुढे साईबाबांचं दर्शन घ्यायला। इथं असे छोटे मोठे खूप सारे मंदिर आहे। इथं अन्न प्रसाद हे वाटप चालू आहे। साईबाबांचा भंडारा चालू आहे, इथं फ्री प्रसाद वाटप चालू आहे। आणि हे बघा हे मंदिर। श्री साईबाबा की जय। दोन्ही मंदिरसाठी देणगी महाप्रसाद अनुदान नागरिकांना अन्नदान ऑफिसमध्ये देणगी देऊन हिशोब घ्यावे। 1-2 तारखेला बाबाचा उत्सव चालू होणार आहे। 1 तारखेला पालखी मिरवणूक आहे। 2 तारखेला महाप्रसाद वगैरे आहे।
भाग घ्यावे. आणि 2 तारखेला महाप्रसाद आहे. महाप्रसादासाठी सगळे भक्तांनी घ्यावे आणि दोघी देणी जे काय असलं तर अन्नदानासाठी उत्सवासाठी ऑफिसमध्ये देणगी देऊन निषेध घ्यावे. 1 तारखेला साईबाबा उत्सव लढता येते. 1 तारखेला इकडं दोन्ही आहे. साईबाबांच्या मंदिराच्या परिसरात आल्यानंतर अतिशय आनंदमय प्रसन्न होऊन जातं मन आपलं. सर्व मन प्रसन्न होऊन जातं. सर्व शांत मस्त वाटतं. साधारण बेळगावहून आपण 7:30 वाजता निघालो आहे नाशिककडे जाण्यासाठी. रिटर्न प्रवासाला साधारण आपल्याला 12 तास लागणार आहे पूर्ण जर्नीसाठी. तर चला तर मग इथंच हा व्हिडिओ संपतोय. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.